या गौरव किनी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. कपिल पाटील कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. बेस्ट कॅमेरामॅन म्हणून त्यांची सुद्धा ओळख पाहायला मिळते. धन्यवाद गौरवजी किनी आणि जयेश किनी. ऑल द बेस्ट पुढील मॅचसाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन असेल, कारण मॅच ऑनगोईंग सुरू असल्याकडे आम्ही वेळ घेत नाहीये. जाऊया आपण आदेश पाटील यांचा गोड आवाज ऐकूया कॉमेंट्री स्टुडिओमधून. धन्यवाद कपिल पाटील, कॅमेरामॅन पाटील नेटवर्क. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. अग्री प्रीमियर लीग पर्व 7 मध्ये सुंदर फटका इनफिल्डच्या वरनं चेतन पाटील यांच्या बॅटमधनं सुपर स्ट्रोक, चेंडू निघून गेलाय डीप पॉइंटच्या रीजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा चौकार. आणि या चौकारानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय. 5 अंकांवर स्कोर कार्ड आपण बघताय. सुंदर ड्राईव्ह आहे. कवचच्या रीजन मध्ये फील्ड केलं जाईल, फिकी केली जाईल. तत्पूर्वी बॅकअप आहे. एकच धावेवर समाधान हे व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेनिशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 या अंकांवर 6 रन्स ऑन कार्ड. खूप चांगल्या पद्धतीने टाइमच्या बाबतीमध्ये आजच्या दिवसामध्ये सर्व संघांनी मात्र कोऑपरेट केलंय. असं सहकार्य करा जेणेकरून आजचं शेड्यूल हे कंप्लीट केलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलंय. स्टेडियम आहे. नक्कीच तुषार तैनात आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलंय. 8 ही अंकांवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ हा खेळपट्टीवर कंप्लीट झालाय आणि धावफलक 8 या धाव संख्येवर आपण बघतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर लाईन बघतायत त्यांचा सुद्धा वेलकम. कट करण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये पकडले गेलेत. एक बडी मछली जाल में फसती हुई चेतन पाटील याच्या खेळीला पूर्णविराम. नक्कीच आतापर्यंत थोडीशी निराशाजनक कामगिरी चेतन पाटीलच्या माध्यमातून आपण बघू शकता. बॅटला शांत ठेवलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस पॉइंटच्या रिजन मध्ये वर्क आपल्याला बघायला मिळाला आणि सरळ चेंडू मात्र हातामध्ये विसवला गेला. पहिला धक्का आणि पहिला धक्का चेतन पाटीलच्या रूपाने बसत असताना धावफलक आपण बघू शकतायत 8 या अंकांवर. ओम साई बिलीवर्स संघ आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना रिअल एसएस रिअल टायगर सरपडा हा संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करत असताना कल्पेश अँड ऑल टीम. आतापर्यंत दोन्ही संघ थोडंसं बॅकफुटवर आहेत, कारण की या स्पर्धेमध्ये जर तग लावून राहायचं असेल तर इथून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक पॉईंटमध्ये आपण बघू शकतायत प्रत्येक सामन्यामधून आणि प्रत्येक सामन्याच्या नंतर पॉईंट टेबलमध्ये उतार चढाव बघायला मिळत आहेत. आणि नो डाऊट तानसा किंग या संघाने हा सामना जिंकून आपली दावेदारी पक्की केली आहे. आतापर्यंत बघायचं झालं तर टॉपवर आहे तानसा किंग हा संघ. खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स सदोजी मडवी, त्यानंतर प्रणय पाटील असो, त्यानंतर जयेश, खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने त्या मेहनतीचं फळ मिळत असताना धावफलक जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत 8 या अंकांवर स्कोर कार्ड आपण बघू शकतायत. 1 षटकांच्या समाप्तीनंतर सेकंड स्पेल मध्ये हर्षला आणलं जात आहे. यानंतर ART टेंबोडे वर्सेस मातोश्री टायगर सरपडा असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. यावेळेस सुंदर टप्पा पडल्यानंतर ॲक्युरेट लाईनने चेंडू निघून जातो. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये कल्पेश याला पण बघू शकतायत. चेंडू निघून जातो डॉट बॉल. खूप चांगल्या पद्धतीने आजचा दिवस हाताळला गेलाय. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं पावसाचं आगमन अशी थोडीशी खंत होती मनामध्ये. ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये पार पडली जाईल की नाही, परंतु आयोजकांनी आणि त्यानंतर आपण बघू शकतायत गौरव जोकिनी यांनी ऑल सपोर्टर्स खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आजच्या दिवसामध्ये. आणि नक्कीच ही स्पर्धा पुन्हा एकदा चालू होत असताना यावेळेस आपण बघू शकतायत 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी वळाले 2 धावा परिपूर्ण. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघू शकताय गफलत आणि गफलतीचा परिणाम 3 धावा या स्कोर कार्डवर अर्जित केल्या जात आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजच्या माध्यमातून आणि चेक केलं जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल.
यस, चेक केलं गेलंय आणि तदनंतर आपण बघू शकतायत पंच नक्कीच ऑफिशियल कॉल करतील. त्या ठिकाणी जागेवर जाऊन 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत आणि त्यानंतर बघायचा आहे इशारा काय येईल पंचांच्या माध्यमातून. चेक तर केलं गेलंय. यस, नोचा इशारा आणि नो डाऊट नो प्लस या 3 धावा स्कोर कार्डवर अर्जित केल्या जातील. योगीजी तरे यांना आपण बघू शकतायत, खूप गोड व्यक्तिमत्व आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं काम करतायत. नोचा इशारा आहे. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह इव्हेंट आपण बघू शकतायत, सुपर हिट आणि मैदानाच्या आतमध्ये येणारा चेंडू आहे फ्री हिट. फ्रीडच्या चेंडूवर यावेळेस बघायचं कशा पद्धतीने फटका सजवला जाईल. उलटा चेंडू आहे ऑन साईडला, जास्तीत जास्त हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच तर घेतला जाईल परंतु जास्त नुकसान होणार नाहीये कारण की फ्रीडचा चेंडू आहे आणि त्याकरिता 2 धावा या परिपूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा, 1.2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि 14 धावा या स्कोर कार्डवर आपण बघताय. आज बहुसंख्य आपण बघू शकतायत प्रेक्षकांची गर्दी या मैदानाच्या दिशेने वळत असताना आज बरेच आगरी बांधव, त्यानंतर आपण बघतो या पंचक्रोशीतील बरेच प्रेक्षक वर्ग. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला गेलाय. पॉइंटच्या रिझन मधनं चेंडू निघून गेलाय. थर्डमॅनच्या रिझन मध्ये वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चौकार, दणदणीत, सनसणीत, 4 धावा. आणि या चौकारानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 18 या अंकांवर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगला स्ट्रोक, विश्वासांच्या बॅटमधनं एन मोमेंटला ग्रिप चेंज केली गेली. पुन्हा एकदा तो स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला फील्ड केलं जाईल परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 19 या अंकांवर. खूप चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं सुरुवातीचे 2 सामने 70 धावा आणि त्या धावा डिपेंड केल्या गेल्या होत्या. थोडासा लो स्कोर गेम आपण बघितला. तिसऱ्या सामन्यामध्ये तिथे 49 धावा आपण बघितल्या. त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या सामन्यामध्ये आपण बघितलं 70+ धावा लागल्या गेल्या आणि त्या सुद्धा डिपेंड झाल्या. अर्थातच आजच्या दिवसामध्ये 70+ धावा हा कानमंत्र आहे प्रत्येक संघाकरिता. 70 धावा लावा, तिथून गोलंदाजी चांगली झाली तर या धावा डिपेंड होऊ शकतात. कट करण्याचा प्रयत्न आपण बघू शकतायत परंतु नक्कीच 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल 22च्या रूपाने. मात्र 1 धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल. एकेरी धावेनिशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 20 या अंकांवर. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये अंबरजी पाटील यांना आपण बघताय, मायको फर्न, तदनंतर कौस्तुभ पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत. तदनंतर पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, साहिल, जतीन आणि तदनंतर कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीने कॅप्चर करतात या स्पर्धेला. धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या अंकांवर. 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि अंतिम चेंडू ओव्हर द विकेटने गोलंदाज. यावेळेस फटका सुंदर आहे. एनफिल्डच्या वरनं चेंडूला पाठवलं जात आहे डीप कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. चेंडू दणदण करत निघून गेलाय. चौकार, 4 धावा. या 4 धावेच्या समाप्तीनंतर आपण बघू शकता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 24 या अंकांवर. चांगला फटका इनफिल्डच्या वरनं सजवलं गेलं. बघायचं झालं तर पॉवर प्लेचं बंधन आणि या पॉवर प्लेच्या बंधनाचा परिपूर्ण आस्वाद लुटलाय दोन्ही फलंदाजाने कारण की आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 24 या अंकांवर. दोन्ही संघांकरिता हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. नुसता महत्वाचा असून चालणार नाही. येथून मोठ्या फरकाने तुम्हाला जिंकावं लागेल कारण की ज्या पद्धतीने मी म्हटलं की पॉइंट टेबलमध्ये रेलचेल आहे जास्तीत जास्त नेट रन रेटवर. मात्र शेवटच्या मोमेंटला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि कौस्तुभ पाटील आम्हाला नक्कीच दर्शवतील यानंतर. मात्र पॉइंट टेबलमध्ये काय बदल आहे, काय फरक आपल्याला बघायला मिळतोय, काय तफावत असेल. लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट ते खूप इम्पॉर्टंट आहे. बघायचं वैयक्तिक 2रं षटक आणि सांघिक 3रं षटक हाताळण्याकरिता कल्पेश गोलंदाजी मार्कवर. उलटा चेंडू ड्राईव्ह केलं जात आहे परंतु यावेळेस प्रोटेक्शन आहे कव्हरच्या रिजन मध्ये. 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेनिशी
धावफलक जाऊन पोहोचले 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा. याच मैदानावर मागील वर्षामध्ये खूप चांगली स्पर्धा आपण हाताळली. VGPL सारखी एक स्पर्धा, मोठी स्पर्धा. तदनंतर आपण बघितलं आर्के ट्रॉफी याच मैदानावर हाताळली. बऱ्याच स्पर्धा मागच्या वर्षामध्ये गौरव किणी यांच्या नेतृत्वाखाली आणि तदनंतर रोहित किणी असो, तुषार किणी, तदनंतर आदेश पाटील असतील, तदनंतर बहुसंख्य शिरसाडकर यांच्या माध्यमातून याच मैदानावर बऱ्याच मोठ्या स्पर्धा झाल्यात. यावेळेस बघायचं झालं तर नक्कीच कल्पेश थोडंसं नाखुश आहे, परंतु बघायचं आहे पुन्हा एकदा पंच सिग्नल देतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना बघायला मिळतील. धावफलक आतापर्यंत 25 अंकांवर. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ विचार करायचा झाला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा आणि तिथून दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय 16 धावा आल्या होत्या. आणि आतापर्यंत तिसरं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर कल्पेश चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. तदनंतर दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. फोर्थ विकेटने सुरुवात करेल पुन्हा एकदा. यावेळेस अगोदर शफल झाले होते. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस जतीन कुठल्याही पद्धतीची चुकी करत नाहीये आणि फलंदाज बाद विश्वास याच्या कळीला पूर्णविराम. यानंतर होणारा सामना ओम साई बिलिव्हर्स वर्सेस SS रिअल टायगर्स, माफ करा ART टेंबोडे आणि मातोश्री टायगर्स सरपडा यामध्ये यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करण्याकरता यायचं आहे. आजचा दिवस आणि आजचं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्या कारणास्तव जास्तीत जास्त वेळ जाणार नाही, याकडे लक्ष असू द्या. धावफलक जाऊन पोहोचले 25 या अंकांवर. सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु तदनंतर विकेट फॅक्टर महत्त्वपूर्ण भूमिका पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहे. 25 या अंकांवर स्कोर कार्ड, 2 गडी बाद अशी स्थिती आपण बघतोय. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी अगोदरच शफल झाले होते विश्वास आणि तदनंतर कल्पेश याने चेंज ऑफ पेस आणि त्यामध्ये फसवलं आणि आपण बघताय त्या ठिकाणी डीप काउ कॉर्नर रिझन मध्ये जतीन तैनात आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा झेल टिपला गेलाय आणि विश्वास याला परतीच्या प्रवासाला धाडलाय. 25 या अंकांवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. यावेळेस सुंदर फटका इनफिल्डच्या वरनं चेंडूला उडवलाय. मिड ऑफच्या रिजन कडनं चेंडू निघून येतोय डीप लॉंग ऑफच्या रिजन मध्ये वेगाने. पंचांचा सिग्नल, 4 धावा, चौकार. नक्कीच आतापर्यंत जे काय घडले ते महत्वाचं नाही आहे. दोन्ही संघांकरता इथून प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील, कारण की हार जीत तर हा खेळाचा पैलू आहे. परंतु जर तुम्ही प्रयत्नच करणार नाही तर तो खेळाडू कसला. यावेळेस पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट लॅब, जैसी गेंद वैसी नसीहत मिलती हुई आणि पंचांचा सिग्नल, 1 बाउन्स, 4 धावा. आणि या 4 धावेनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 33 अंकांवर. खराब चेंडू होता, कारण की बघायचं झालं तर पॅडलाईनला लेग स्टंपच्या बाहेर आणि पूर्णपणे दिशा दर्शवली या चेंडूवर आणि खूप चांगल्या पद्धतीने 4 धावा अर्जित केल्यात. यावेळेस ऑन साईडला फटका प्रॉपरली मिडल झालाय, अर्थातच लॉंग डिस्टन्स गाठेल. सुपर स्ट्रोक, 6 धावा. नक्कीच प्रत्येक चेंडू गणित महत्व जाणतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने हवाई हल्ला यावेळेस बघायला मिळतोय आणि चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. धावफलक जाऊन पोहोचलाय 39 अंकांवर. म्हणून मी म्हटलं होतं आतापर्यंत जे काय घडले ते महत्वाचं नाहीये. इथून तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावाच लागेल आपल्या संघाकरिता, कारण की अभिनय तो कवी नाही. कारण की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न म्हणायचं झालं तर ती आहे आपली मेहनत, आणि आयुष्यामध्ये सर्वोत्तम साथीदार म्हणायचा झाला तर तो आहे आपला आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतोय. तर दोन्ही संघांना मात्र या दोन्ही गोष्टी अवगत कराव्या लागतील.
कारण की श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय ना की आयुष्यामध्ये देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं, परंतु जर आयुष्यामध्ये तुम्ही चांगले कर्म कराल, प्रामाणिकपणा दाखवाल, मातीशी एकनिष्ठ असाल, तर नक्की जे तुम्हाला पाहिजे ते देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. ही तफावत आहे. त्याकरिता प्रयत्नांती परमेश्वर, कष्टविना फळ नाही, हे मात्र अवगत करावं लागेल. धावफलक वाईटच्या इशाऱ्याने 40 या अंकांवर. यावर सुंदर फटका आहे, परंतु फटका बसला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. तुषार कुठल्याही पद्धतीची चुकी करत नाहीये. एक तुम्हारी तो एक हमारी. मैदान के अंदर कड़ा संघर्ष जारी. खिलाडू बाद. धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या अंकांवर. चला खेळाडू मित्रांनो, थोडा स्पीडअप करा गेम, विनंती असेल. एक खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा खेळाडू आपण रेडी ठेवा, जेणेकरून टाइम वेळ वाया जाणार नाहीये. धावफलक 40 या अंकांवर. बघा, या अगोदर षटकार आला होता, तदनंतर वाईट चेंडू हाताळला आणि तदनंतर आपण बघताय विकेटचं पतन झालं आणि अक्षय याची एक चांगली खेळी. यावेळेस आपण बघू शकताय 14 धाब्यांवर खेळून बाद झालाय. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकताय 40 या धाब्यांवर. सुरुवात खूप चांगली झाली ओम साई बिलीवर सरपडा या संघाची, परंतु आतापर्यंत आपण बघू शकताय 3 षटकांमध्ये 40 धाबा. अर्थातच अजून सुद्धा 3 षटकांचा खेळ शेष आहे. SS रिअल टायगर सरपडा हा संघ सुद्धा बघू शकतायत आतापर्यंत थोडस अडचणीमध्ये आहे, परंतु हा सामना सुद्धा इथून मात्र स्लो करून चालणार नाहीये. इथून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आम्ही म्हणत असतो की जागते राहो. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्लिपी, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्लॉपी होऊ शकत नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंड ऍक्टिव्ह असणं, तुमची बॉडी लँग्वेज ऍक्टिव्ह असणं, या 2 महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण बघू शकता चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. अर्थातच 40 या अंकांवर. 4थं षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा आपण बघू शकता हर्षला आणलं गेलंय. बघायचंय हर्ष कशा पद्धतीने कामगिरी करतोय. या अगोदर खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं होतं. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले 40 या अंकांवर. सेकंड फलंदाज दीपेशला आपण बघताय आकुडप्याचा चेंडू होता, परंतु नक्कीच डाऊन द लेग आहे, पंच दर्शवतायत. एकेरी धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावेनिशी धावफलक 41 या अंकांवर. 2023 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने गेलं क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. 2024 आणि या नवे वर्षामध्ये नवी उमेद, नवी चेतना आहे क्रिकेटच्या माध्यमातून. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला 2024 मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. आडवा पट्टा नेहमीच धोकादायक म्हणावा लागतो. मारायचं होतं शिरसाडच्या दिशेने, चेंडू निघून आला विरार फाट्याच्या दिशेने, असंच म्हणावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचले 41 या अंकांवर. आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर 3.2 चेंडूंचा खेळ हा खेळपट्टीवर कंप्लीट झालाय. चांगलं षटक हाताळत असताना इथून प्रयत्न करताना नक्कीच बघायला मिळतील दीपेश. पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. यावेळी स्लिप केलंय चेंडूला. नक्कीच पंच सिग्नल देत असताना वाईटचा इशारा आणि नक्कीच या ठिकाणी कल्पेश यांनी रिव्ह्यू घेतलाय. अर्थातच चेक केलं जाईल. वेलकम मयुरजी केडू, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. GPM ग्रुप अध्यक्ष आणि नवसई गावातील एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत असताना थर्ड अंपायर या ठिकाणी घेतलं गेलंय. वाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. येस, फेअर डिलिव्हरी आहे, चेक केलं गेलंय आणि तदनंतर नक्कीच यावेळेस डॉट बॉल घोषित केलं जाईल. आणि जसा मात्र पंचांनी वाईट दिला तदनंतर कल्पेशाने लगेच रिव्ह्यू घेतला. खूप चांगला डिसिजन म्हणावं लागेल. एक रिव्ह्यू आहे अजून सुद्धा SS रिअल टायगर सरपडा या संघाकडे. यावेळेस ऑन साईडला पुलचा फटका आपण बघतोय, चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या रिझन मध्ये. फील्ड केलं जाईल. एकच धाबेवर समाधान, एकच धाबेवर सॅटिस्फाय मानावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा थेंबे थेंबे तळे साचे त्या पद्धतीने 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. धावफलक 42 या अंकांवर. 42 रन्स ऑन कार्ड, 42 धावा. मॉर्निंग सेशन आपण बघितलं, सकाळचं सत्र थोडंसं दमट वातावरण. आज आफ्टरनून सेशन मध्ये, दुपारच्या सत्रामध्ये आपण बघताय खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पुन्हा एकदा हाताळत असताना नक्कीच सूर्याची किरण, नक्कीच आज आपण बघू शकताय ऊन सावलीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये.
कधी मात्र ऊन येते, कधी मात्र सावली. एक धाव आणि एकेरी धावेनिशी धावफलक 43 या अंकांवर. नक्कीच चहू बाजूने आपण बघू शकतायत चांगल्या पद्धतीने उजव्या साईडला आपण बघताय जेव्हा प्रवेशद्वार आहे तिथे मात्र गोटी सोडा आपण बघताय. ज्यांना मात्र नक्कीच याचा आस्वाद घ्यायचा असेल तर स्वखर्चातून आपण बघा. आणि नंतर चहू बाजूने स्टँड आहे, जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. कोणाला जर भूक लागली असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या. खूप चांगल्या पद्धतीचं स्वादिष्ट व्यंजन नक्कीच आमचा महिला वर्ग आहे. तदनंतर बहुसंख्य आपण बघू शकतायत रोजगाराच्या निमित्ताने मात्र या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर सर्वांचं या ठिकाणी आपण बघू शकतायत. आपण आस्वाद घ्या या जेवणाचा आणि तदनंतर सर्वांना सहकार्य करायचं आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत स्कोर कार्ड आहे 44 या अंकांवर. 44 रन्स ऑन कार्ड. 4 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. बघायचं अजून सुद्धा 2 षटकांचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये या 2 षटकांमध्ये काय एक्झॅक्टली टार्गेट समोर असेल SS रिअल टायगर सरपडा या संघाच्या वतीने बघायचं आहे. काय घडेल काय बिघडेल हे आपण देऊया एक डीजेला संधी आणि लगेच येऊया ऑनगोईंग मॅच मध्ये. वेलकम बॅक. 44 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 5वं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर जयप्रकाश यांना आपण बघताय. 5वं षटक दिलं गेलंय. बघायचं इथून कशा पद्धतीने टार्गेट हे समोर सेट केलं जाईल. ऑन साईडला फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. डिस्टन्स गाठेल का? क्षेत्ररक्षक यावेळेस थोडीशी गफलत बघायला मिळते आणि या गफलतीचा परिणाम 2 धावा. नक्कीच क्रिकेटमध्ये ज्या संधी आल्या त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये आहे. कारण की देवाने तुम्हाला संधी तर दिलाय, परंतु जर तुम्ही वैयक्तिकरित्या त्या संधीचं सोनं करणार नाहीये तर नक्कीच तुम्हाला पश्चात्तापाशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. कारण की आतापर्यंत आपण बघितलंय ज्या ज्या खेळाडूंचे झील सोडले त्या त्या खेळाडूंनी चांगला खेळ आकारलाय. आणि टेनिस क्रिकेटमध्ये असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे सांगायची गरज नाही आहे. कॅचेस विन द मॅचेस हे सातत्याने आपण म्हणतोय. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच, हे सूत्र आहे क्रिकेटमध्ये. आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 46 या अंकांवर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा जयप्रकाश यांना आपण बघताय. सुंदर डिलिव्हरी आहे यावेळेस. पुलर लेनची डिलिव्हरी आणि टप्पा पडल्यानंतर लेफ्ट हँडेड बॅटर करिता आपण बघू शकतात अँगलने चेंडू बाहेर जातोय. आणि जयप्रकाश यांचा वैयक्तिक विचार करायचा झाला तर अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी पणाच पण लावून खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. यावेळेस स्ट्रेट डावी फटका व्ही शेप मध्ये इंटू द गॅप निघून जातोय. जतीन याला बीट करून चेंडू निघून गेलाय अगदी साइड स्क्रीनच्या समोर. आपण बघू शकता योगेश जितरे यांच्या स्वागताकरिता चौकार 4. चार धावेनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले सांघिक अर्धशतक. हे मात्र आपण बघताय 50 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. खूप चांगला फटका आणि इंटू द गॅप खेळण्याचा मनसुबा. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुंदर फटका कुठला असेल तर अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध स्ट्रेट ड्राईव्ह. सुंदर पद्धतीने यावेळेस आपण बघू शकतात हा स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 50 या अंकांवर. अजून या षटकातील आपण बघू शकतायत 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. यावेळेस सुंदर टप्पा ॲक्युरेट लाईनने यावेळेस निघून जातोय. फुलर लेनची डिलिव्हरी थोडंसं पद्धत आली ते युजेस फुटवर्क करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण की ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की मोबाईलमध्ये तुम्हाला नेटवर्कची गरज आहे तर क्रिकेटमध्ये जर खेळायचं असेल तर फुटवर्क असणं खूप गरजेची गोष्ट. इथून अगोदर एक फटका सुंदर आला होता परंतु तदनंतर कमबॅक जयप्रकाशच्या माध्यमातून यावेळेस सारखी शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू निघून गेलाय. सुपर स्ट्रोक. 6 धावा येत असताना सुपर 6.
या 6 धावेनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 56 या अंकांवर. 5 षटकांचा खेळ कंप्लीट होत आहे. कारण रन रेट विचार करायचा झाला तर 9.33च्या सरासरीने मात्र धाव फलक हलतं ठेवलं जाते. चांगला स्ट्रोक होता, नक्कीच बॅकफुटला गेले आणि त्यानंतर आखुटाप्याच्या चेंडूला सरळ फाईन लेगच्या रिझनमध्ये वळवलं गेलं आणि महत्त्वपूर्ण या 6 धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 56 या अंकांवर. इथून बघायचंय सुरुवात जी चांगली झाली होती त्या सुरुवातीला मात्र कन्वर्ट करावं लागेल, कारण की चेतन स्वस्तामध्ये बाद झाला. तदनंतर आपण बघू शकताय चांगले प्रयत्न विश्वासाने केले. तदनंतर अक्षय याने सुद्धा चांगली स्टार्ट करून दिली आणि आतापर्यंत आपण बघू शकताय दीपेश आणि निकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बघायचं इथून कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल, काय एक्झॅक्टली टार्गेट एसएस रिअल टायगर्स सरपडा या संघासमोर ठेवलं जाईल. यानंतर होणारा सामना ART टेंबोडे वर्सेस मातोश्री टायगर्स सरपडा. या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये हजर राहणार आहोत. 56 धावा या स्कोर कार्डवर. यावेळेस पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जात आहे. 6 धावा सुपर 6 येत असताना ऑन साईडला नक्कीच सलामीला आला फलंदाज दीपेश याला आपण बघतोय. आतापर्यंत सेट आहे आणि सेट फलंदाज सर्वात घातक आपल्याला बघायला मिळतोय स्लॉग ओव्हर मध्ये. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलंय, नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघू शकताय जो फलंदाज तग लावून ठेवतोय आणि नंतर शेवटच्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं बघायला मिळते. धावफलक 62 या अंकांवर. 5.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर 62 रन्स ऑन कार्ड. चांगल्या पद्धतीने आपण बघू शकताय. यावेळेस फिल्डिंगमध्ये चेंज केला जातोय. बघायचं कशा पद्धतीने मिड विकेट घेतलं गेलंय. त्यानंतर लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. जतीनला आपण बघू शकताय लॉंगॉनच्या रिझनमध्ये. त्यानंतर मिड विकेटच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग घेतलं गेलंय. डीप फाईन लेगच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. आतापर्यंत धावफलक 62 या अंकांवर. बघायचं इथून पहिल्या चेंडूवर 6 धावा येत आहेत आणि त्यानंतर फुलर लेनची डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं गेलंय षटकारानंतर आणि डॉट बॉल आपण बघताय. धावफलक आतापर्यंत 62 या अंकांवर. सकाळच्या 17पासून 70 धावा जेव्हा जेव्हा लागल्यात ना तेव्हा तेव्हा त्या संघ मात्र आजच्या दिवसामध्ये जिंकला हे आपण बघितलंय. थोडीशी घाई करायची आहे. वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं कोऑपरेट करणं बंधनकारक, कारण की आजचं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्या कारणाचं थोडीशी विनम्री असेल. त्यावेळेस बॅटची एज लागली जाते. बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय. नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला थोडेसं फंबल जतीनच्या माध्यमातून, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. एकच धाब्यावर सॅटिस्फाय म्हणावं लागेल. एकेरी धावेनेशी धावफलक 63 या अंकांवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ हा शेष आहे या षटकातील. बघायचं या 3 चेंडूंकडे मोठे प्रहार आपल्याला बघायला मिळतील का. 63 धावा या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज. ऑन साईडला चेंडूला खेळलं जात आहे, परंतु मिडविकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी वळाले आहेत. खराब कॉलिंग आणि या वेळेवर बघू शकतायत एकाच रोडावर 2 गाड्या आमने सामने आणि कुठला फलंदाज यावेळेस बाद होईल. यस, नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला आणखी एक धक्का. धावफलक जाऊन पोहोचले 64 या अंकांवर. चौसष्ट धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 5.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही आपण बघू शकतायत 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 64 रन्स ऑन कार्ड. बघायचं आहे 2 चेंडू गणित कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. इथून एक मोठा फटका आणि धावफलक 70च्या घरामध्ये, परंतु त्यासाठी मात्र एक मोठा फटका कन्वर्ट करणं गरजेची गोष्ट. यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह आहे इंटू द गॅप. चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी वळात वेगाने आणि यावेळेस आपण बघू शकतायत पंचांचा सिग्नल अप होत असताना. यस, इट इज. आणखी एक धक्का तंबूच्या आतला. अजून एक चेंडूचा खेळ शेष आहे आणि धावफलक 65 या अंकांवर.
धावफलक जाऊन पोहोचलाय 65 या अंकांवर. 65 रन्स ऑन कार्ड. अजूनही आपण बघू शकता शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. या षटकानंतर पॉइंट टेबल्स जे आहे ते आपल्यासोबत शेअर केलं जाईल. कुठला संघ कुठल्या रँकिंगवर आहे आणि कुठल्या संघांना मात्र आपण बघू शकतायत चान्स असणार आहे ते मात्र नक्कीच आम्ही तुमच्या समोर सांगणार आहोत. धावफलक जाऊन पोहोचलाय 65 या अंकांवर. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. थोडंसं बघायचं झालं तर या षटकामध्ये धावेंचा वेग मंदावलाय, कारण की पहिल्याच चेंडूवर 6 धावा आल्यानंतर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली राज याने आणि आतापर्यंत या षटकामध्ये जवळजवळ आपण बघू शकतात 5 चेंडू गणिक 9 धावा आल्यात. स्लॉग ओव्हरमध्ये चांगलं म्हटलं जाईल. शेवटचा चेंडू सुद्धा आपण बघू शकतात फुल लाईनची डिलिव्हरी लगातार आपण बघू शकतात. या षटकामध्ये 3 गडी हे धावचीतच्या रूपाने बाद झाल्यात. अर्थातच एक इनिंग कंप्लीट होते आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतात ओम साई बिलीव्हर्स सरपडा हा संघ जाऊन पोहोचलाय 65 या अंकांवर आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे 11च्या सरासरीने 66 धावा या स्कोर कार्डवर लावायच्या आहेत जर विजयी व्हायचं असेल तर. एस रिअल टायगर सरपडा या संघाला 66 धावांचं लक्ष आहे. या आपण वळूयात नाणेफेकीकडे, जिथे दोन्ही संघाचे कर्णधार, चला विनंती असेल ART टेंबोडे संघ आणि मातोश्री टायगर सरपडा या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मयूरजी कुडू यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. एक गोड व्यक्तिमत्व आणि नक्कीच आगरी कट्ट्याचे कर्त्या धरता आपण बघू शकता GPM ग्रुप अध्यक्ष मयूरजी कुडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण क्विक घाई करा थोडीशी. मातोश्री टायगर सरपडा आणि ART टेंबोडे या दोन संघादरम्यान आपल्याला लढत बघायला मिळेल. खूप महत्त्वपूर्ण सामना आहे, खास करून ART टेंबोडे या संघाकरिता. थोडासा मातोश्री टायगर सरपडाचा परफॉर्मन्स मात्र या स्पर्धेमध्ये थोडासा लो राहिला आहे, परंतु जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करतील नो डाऊट. ज्या पद्धतीने आपण म्हणू शकताय तर खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा, आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज खूप चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. वेलकम मयूरजी, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार मी आपण वॉर्मअप करत या. चला फलंदाज थोडीशी घाई करा खेळाडू मित्रांनो. आज आपण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलंय, त्याकरिता थोडंसं विनवणी असेल, आपण वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करायचं आहे. वेलकम मीत. तर नाणेफेकीचा कॉल करायचा आहे मयूरजी कुडू यांच्या शुभ हस्ते. टेल असा कॉल आलेला आहे. अर्थातच मातोश्री टायगर सरपडा या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय कसा असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच परफॉर्मन्स थोडासा लो राहिला आहे, परंतु या सामन्यामध्ये जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम करेल संघ. हो नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. जाता आम्ही चांगले फिनिश करायचा तयार करू. नक्कीच प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केले आहेत का? एकच सहयोग दादाच्या बदली राजूच्या बदली सहयोग दादाला घेतलंय. नक्कीच एक चेंज केला आहे. ऑल द बेस्ट असेल या सामन्यासाठी. मीतकडे आपण वळतोय. मीत, सुरुवात खूप चांगली झाली होती ART टेंबोडे या संघाची, परंतु आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स थोडासा लो राहिला आहे, काय म्हणशील? बॉलिंग परफॉर्मन्स खूप आमच्या टीमचं सॉलिड होतं आहे आणि फील्डिंग एफर्ट्स पण खूप चांगले आहेत. फक्त बॅटिंगवरती थोडंसं फोकस करायला लागेल, कारण पॉवर प्लेमध्ये थोडेसे रन्स येत नाही. हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे, खास करून क्वालिफिकेशनमध्ये जर आपला दावेदारी पक्की करायची असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वपूर्ण आहे. काय सांगशील संघाला? लास्ट मॅच आहे या टुर्नामेंटची, असं समजून चालू आम्ही पूर्ण एफर्ट्स देऊ, 101% देऊ आणि चांगल्या रन रेटने जिंकायचा ट्राय करू.
नक्कीच ऑल द बेस्ट असतील तर फलंदाजी करायची आहे. तर हे होते मीत. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय मातोश्री टायगर सरपडा या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजीचा आणि फलंदाजीसाठी आव्हान दिले ART टेंबोडे या संघाला. वळूयात आपण पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅच मध्ये, जिथे चेस करण्याकरिता SS रिअल टायगर सरपडा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स आपण पुन्हा एकदा वळूयात. मनोजी पाटील आणि त्यानंतर आमचे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे सर यांच्याकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद. सिक्स्टी 65 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 66 धावांचं लक्ष्य. पहिल्याच बॉलवर मात्र यावेळेला आपण पाहिलं तर एक धाव आली आणि त्यानंतर दीपेशने खूप चांगला खेळ आतापर्यंत साकारला गेलाय. ॲब्सोल्युटली सुपर परफॉर्मन्स बाय दीपेश. SS रिअल टायगर सरपाडा वर्सेस एका साईडला ओमसाई बिलीवर सरपाडा. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. अग्री प्रीमियर लीग 2024चं ही शानदार आयोजन. खोलवर चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला कल्पेश पाटील. अर्थातच मडवी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. बाईच्या स्वरूपात यावेळेला निश्चित स्वरूपात धाव येते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड. आदरणीय सन्माननीय मयूरजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ज्यांची स्पर्धा लवकरच लाख मोलाची स्पर्धा कमिंग सून DJPच्या मैदानात पाहायला मिळेल. आदरणीय विनयजी किनी साहेब टेंबोडे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आलेले आहेत. विनयजी किनी टेंबोडे त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. दरम्यान फ्लिकचा फटका पाहायला अमर पाटीलच्या बॅटमधून येतोय. चौकार. सुस्वागतम. चौकार. खूप चांगला फटका. 7 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आमच्या समवेत मनोजी पाटील या ठिकाणी जॉईन झालेत. मयूरजी कुडू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे. एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहा कधी कधी छोटी धावसंख्या मनोजी पाटील मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण दबाव. परंतु पहिल्या षटकामध्ये स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले. SS रिअल टायगर सरपाडा काय म्हणतील? नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 5 चेंडू आणि 8 धावा. जर 66 धावांचं तुम्हाला आव्हान आहे ते पार करायचं असेल तर सुरुवात चांगली होणं खूप महत्त्वाचे आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे आहे. कमीत कमी 20-22 धावा धावफलकावर लागणं गरजेचं आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. निकेत गावड पुढे सरसावतोय. तत्पूर्वी अनिकेत कुडू पुढे सरसावेल. मॅन फ्रॉम बहाडोली एका साईडला घाटीमधून बिलॉंग करणारा निकेत आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोहोचते ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर. भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. सुस्वागतम अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये. त्यामध्ये भातरणी संघाचे 2 अप्रतिम खेळाडू नयन पाटील एका साईडला पाहायला मिळत आहेत तर हार्दिक कासार त्यांचं सुद्धा वेलकम आहे. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. इथून जर आपण पाहिलं तर अजून सामने आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत तिसऱ्या दिवसामधील. ART टेंबोडे आणि मातोश्री टायगर सरपाडा या 2 संघांमध्ये. नऊ धावा. थोड्याच वेळात पॉईंट्स टेबल आमच्यापर्यंत कौस्तुभ पाटील या ठिकाणी दर्शवतील. चला टाइम स्पेंडच्या बाबतीत कृपया करून टाइमच्या बाबतीत वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. घाई करा, जरा घाई करा. चेतन पाटील अँड कंपनी, अन्यथा सामने होणार नाहीत. या षटकानंतर आपण पॉईंट्स टेबल कडे नजर टाकणार आहोत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरला आहे.
एकदा वर्जित केली जाईल डिपॅक्ट पॉइंटला. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. अमर पाटील, चिराग आणि त्याचप्रमाणे साहिल आम्हाला दर्शवत आहेत तर 10 वर जाऊन पोहोचले गेली. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. तानसा किंगने मात्र जबरदस्त भरारी घेतले. पॉइंट्स टेबलमध्ये 6 मॅचेसमध्ये 5 विन, लॉस्ट 1, पॉइंट्स 10 झालेले आहेत आणि 0.333चा नेट रन रेट. पहिल्या रँकिंगचा संघ विहा 11 भामटपाडा हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. 10 वर धावसंख्या जाऊन थांबले. 5 मॅचेस जिंकले ते विहा 11 भामटपाडा संघाने. एकंदरीत 5 मॅचेस 4 विन आणि लॉस्ट 1 म्हणजे 5 मॅचेस खेळलेत आणि इथून 8 पॉईंट सहित 0.330चा नेट रन रेट. उलटॉस बॉल अमर पाटीलच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक झेल कॅरी करत असताना पाहायला मिळत आहेत. गुड कॅच. सुंदर झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. स्वरांगी वॉरियर्स दुपटन 3ऱ्या स्थानावर आहे. 5 मॅचेस 2 विन 3 लॉस्ट आणि 4 पॉईंट सहित 0.06 चा नेट रन रेट. ERT टेंबोडे संघाचा 5 मॅचेस 2 विन 2 लॉस्ट आणि त्याचप्रमाणे 4 पॉईंट सहित मायनस मध्ये आहे. 0.01 नेट रन रेट. ओम साई बिलीवर सरपाडा जो खेळतोय 4 मॅचेस या अगोदरच्या मॅचेसमध्ये आपण पाहिलं 4 मॅचेस 2 विन 2 लॉस्ट 4 पॉईंट सहित मायनस 0.35. ट्रिपल एस रियल टायगर सरपाडा 4 मॅचेस 1 विन आणि एकंदरीत लॉस्ट 3 आणि मायनस 0.22 2 पॉईंट सहित. आणि शेवटच्या स्थानावर मातोश्री टायगर सरपाडा 5 मॅचेस 1 विन 4 लॉस्ट 2 पॉईंट्स आणि मायनस 0.33 अशा पद्धतीने पॉईंट्स टेबल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, सर्व संघ मालकांच्या माहितीसाठी आणि खेळाडूंच्या माहितीसाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. तर मनोजी पाटील काय म्हणतील, ज्या पद्धतीने धावा थोड्याशा कमी प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत, थोडंसं कुठेतरी स्ट्रगल करतायत फलंदाज. नक्कीच 9 चेंडू 10 धावा म्हणजे खूप छोटी टोटल बघायला मिळते आणि एक गडी बाद सुद्धा झालेला आहे. त्यामुळे प्रवीण पाटील होंडो ह्याचं चालणं खूप गरजेचं आहे. आणि इथे जर SS रिअल टायगर सरपडा संघ विजयी होतोय तर मात्र प्रत्येक संघाला संधी असेल अंतिम 3 मध्ये येण्याची. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये मनोजी पाटील आपण पाहतायत. 14 धावा फलकावर लगावल्या गेलेत. अप्रतिम ऑन साईडला फ्लिकचा फटका गॅप मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू या ठिकाणी निघून जाईल 4 धावांकरता. सुंदर फटका, अप्रतिम ग्लोरियस शॉट, चौकार. तर 18 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 1.5 षटकांचा खेळ होतोय. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितलं तर 9.60. गोलंदाज यावेळेला प्रवीण पाटील, लगातार 3रा चौकार येईल का त्याच्या बॅट मधून? इट इज अ 4 रन्स. 4 धावा येतात. सर 2 षटकांचा खेळ होतोय, 22 धावा. आता कुठेतरी आपण बघितलं तर 9 चेंडूंचा खेळ झाला होता आणि 10 धावा धावफलकावर होत्या आणि 12 चेंडू नंतर 22 धावा. प्रवीण पाटील आला 3 चेंडू 12 धावा. खूप चांगली फलंदाजी, पारगावचा ब्रँड आहे आणि भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू असलेला खेळाडू, बरीच अर्धशतक त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात आणि कंडिशननुसार खेळण्याची कला या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खांद्यावर हात ठेवून मात्र समजवत असताना की ही मॅच आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे असं दर्शवत असताना, कल्पेश काहीही कर परंतु ही मॅच आपल्याला जिंकून द्यायचं आहे, पॉईंट्स टेबलमध्ये बरकरार राहायचं आहे आणि ह्या सर्व काही गोष्टी मात्र या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतोय. मिस्टर प्रवीण पाटील एका साईडला आपण पाहू शकाल, कल्पेश पाटील अर्थातच मडवी. नक्कीच या सामन्यावर सर इतर 2 संघांचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे. जर इथे SS रिअल टायगर सरपाडा संघ विजयी होतोय तर स्वरांगी वॉरियर्स, ART तेंबोडे हे संघ सुद्धा पुन्हा एकदा रेसमध्ये बघायला मिळतील. निश्चित स्वरूपात म्हणजेच व्हेंटिलेटरवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. उद्या नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतील, नवीन खेळाडू
ऑन साईडला खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो मनगडाचा वापर करत, तेवढंच ब्रिलियंट फिल्डिंग, खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना पाहायला मिळते. बॅकअप चांगला मिळतोय, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती SS रिअल टायगर्स सरपाडा या संघाची 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला डाव्या हाताचा गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण पाटील. धावसंख्या स्थिरावलेली आहे 23 या धावसंख्येवर. निश्चित स्वरूपात 23 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा थांबवल्यात या षटकामध्ये. ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार आले होते मागील 3 बॉलवर दुसऱ्या षटकातील, आणि तदनंतर यावेळेला केलेला कमबॅक दीपेशने पुन्हा एकदा मात्र दाखवून दिलंय की होय मी चांगला गोलंदाज आहे. मला विश्वासाने मात्र या ठिकाणी कर्णधाराने चेंडू माझ्या हातामध्ये सुपूर्त केलाय कारण चांगली गोलंदाजी करण्यासाठी, आणि ते दर्शवत असताना गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने. यावेळेला चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बोलतायत की ते जेल सुटला. विश्वास पाटील त्या ठिकाणी परिपूर्ण शरणागती पत्कारली, नतमस्तक झाले धरणी मातेला, आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, अचूक टप्पा. पहिलं अर्धशतक दीपेशच्या नावावर आपण पाहिलं. कोणत्या कंडिशनमध्ये कसं खेळायचं हे दीपेशने स्वरांगी वॉरियर्स धुकटन संघाबरोबर खेळत असताना पहिल्याच उद्घाटन सामन्यामध्ये दाखवलं, आणि खूप चांगली फलंदाजी करत सातत्यपूर्ण मात्र या ठिकाणी पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला 2024 सीझन 7 मध्ये. मनोज, इथून सामना बॅलेन्सिंग आहे. नक्कीच या वेळेला जर जो संघ उजवी कामगिरी करेल नक्कीच तो संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करेल. खास करून आपण ही जोडी बघूया, कल्पेश आणि प्रवीण यांना खेळावं लागेल, खेळपट्टीवर टिकून राहून मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या आपण बघतोय विजयासाठी आपण बघितलं सर तर 20 चेंडू आणि 42 धावा. निश्चित स्वरूपात इथून प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न करावेच लागतील. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला नेव्हर गिव्ह अप हे ब्रीथ वाक्य माइंडमध्ये फिट ठेवावं लागतं. मी कधीही हार मानणार नाही. पुन्हा एकदा बॉल तयार, लेफ्ट आर्म 17 नंबरची जर्सी परिधान करणारा दीपेश. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते, चुणूक दाखवली जाते त्या ठिकाणी, आणि अप्रतिम असं क्रिकेट असायला हवं. जेव्हा मात्र तुम्ही यावेळेला लेझी राहता तेव्हा त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघ उचलतो, परंतु इथे चांगली चुणूक दाखवली त्या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत, केवळ 2 धावा आलेत. म्हणजे कुठेतरी ज्या 3 चेंडूमध्ये 12 धावा प्रवीणने केल्या होत्या त्याच्यावर पाणी फिरलं जातं इथे. सरळ बॅटचा उपयोग या वेळेला मात्र आपण पाहतायत वी फॅक्टर मध्ये खेळण्याचा मनसुबा बाळगला. एक धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चेतन पाटील फेकी करतायत, तत्पूर्वी डेंजर एंड कडे होते. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत, आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अमर यावेळेला आम्हाला दर्शवतायत की 26 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. मनोज, इथून 18 बॉल, आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग म्हणजे 40 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच हे षटक खूप निर्णायक होतं आणि केवळ 4 धावा आल्यात, म्हणजे 7 धावा कुठेतरी कमी पडतात या षटकामागे. आणि हीच रणनीती जर ओमसाई बिलीवर सरपाडाने राखली तर मात्र विजयाच्या जवळ जातील यात काही शंका नाही. नक्कीच प्रत्येक खेळाडू मात्र मनोजी पाटील या ठिकाणी उत्कंठा शिगेला पोहोचते, परंतु तुम्ही समालोचन करताना 6 पर्व गेली आपण पाहिली, तुमची किती उत्कंठा शिगेला पोहोचते? नक्कीच खूपच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 सीझनमध्ये माझ्यासाठी अशी कमेंट नाही आली की मी कोणाची कॉपी करतोय. म्हणजे मी भले कसंही बोलत असेन, आवडते लोकांना नाही आवडते ती वेगळी गोष्ट आहे, परंतु हा डाग अजूनपर्यंत लागलेला नाही, आणि त्याच्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत राहीन. जे आहे ते मी माझं बोलण्याचा प्रयत्न करेन. निश्चित स्वरूपात स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. ते सातत्याने आपण पाहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26. मनोजी पाटील इथून 18 बॉल आणि 40 धावा. ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट मॅच, डू ऑर डाय पाहायला मिळते. नक्कीच चेतन पाटीलवर अटॅक होईल का हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 7 चेंडू 9 धावा, आणि तो सामना सुद्धा गमावा लागला होता. तो म्हणजेच मातोश्री टायगर सरपाडाला चेतनने चांगलं षटक हाताळलं होतं. चला, टाइम खूप घेत आहेत तुम्ही, थोडंसं लक्ष द्या, वेळेकडे लक्ष ठेवा, कारण आज आपल्याला शेड्यूल आहे ते पूर्ण करायचं आहे. यासाठी इथे टाइम लावण्यासाठी एक अतिरिक्त व्यक्ती इथे बसवलेली आहे. यावेळेला खराब चेंडू, चेंज ऑफ पेस यावेळेला आपण पाहू शकाल. खूप चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा. आज टेनिस बॉल क्रिकेट किती पॉप्युलर झालंय. गल्ली क्रिकेटपासून खेड्यापाड्यापासून शारजा कतारच्या स्टेडियमपर्यंत जाऊन चेंडूने उत्तुंग भरारी घेतली, आणि आज मनोजी पाटील प्रत्येकाला मात्र पॅकर्स मिळालेत.
परंतु फक्त एकच आपल्याला क्रिकेट डेव्हलप होताना पाहायला मिळत नाही की वेळेवर संघ येत नाहीत. नक्कीच ही थोडीशी खंत वाटते आणि याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळात सुधारणा होईल अशी आपण आशा बाळगूया. सर तुमच्याबद्दल पण बोलायचं आहे, परंतु या षटकानंतर नक्कीच बोलेन की म्हणजे मी पण बऱ्याच ठिकाणी गेलोय समालोचनासाठी, भरपूर फिरलोय, परंतु मला असं आयोजकांकडून ऐकायला नाही आलं की प्रमोद आम्हाला फोन करून बुकिंग करतोय असं, की प्रमोद असा करतो, प्रमोद तसं करतो. हे नाही, आयोजकांना तुम्ही हवे आहेत, तुम्हाला स्पर्धा हवी नाही. आणि इतरत्र ठिकाणी दुसऱ्या कॉमेंटेटरबद्दल ऐकायला मिळतोय की फोन करून सांगतोय की मला बोलवा, तर त्या यादीमध्ये तुमचं नाव नाही, हे आम्हाला एक चांगली गोष्ट तुमच्यामध्ये जाणवते. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील. हे असलेलं आयोजकांचं प्रेम हे नेहमी सदैव कठीण काळामध्ये खडतर जरूर प्रवास करत असताना आयोजकांची मला खूप साथ लाभली आणि खऱ्या अर्थानं आगरी समाज बांधवांची तर खूप साथ लाभली मला माझ्या उभ्या आयुष्यात. हे सातत्याने मी त्यांचं ऋणी राहीन. खास करून देवानंद कृष्ण वजेसाहेब असतील, संपूर्ण कोर कमिटी असेल, त्यांचं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो की समालोचनासाठी मला या ठिकाणी सातत्याने 7वं वर्ष तुम्ही प्राधान्य दिलंय, त्याबद्दल मी आयुष्यात तुमचा ऋणी राहीन. या वेळेला खराब चेंडू आणि अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्या आपण बघितली तर 15 चेंडू आणि 35 धावा. खूप चांगला सामना आहे, रंगतदार यावेळेला निर्माण होईल का, यावेळेला करण्याचे प्रयत्न केले गेले. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता, कल्पेश झगडतायत, संघर्ष करतायत आतापर्यंत. सिंगल मेते त्या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा वारंवार प्रयत्न करतायत, ग्रीप बदलतायत, पोझिशनमध्ये येत आहेत, परंतु त्या मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाहीयेत. या वेळेला कल्पेश बद्दल बोलायचं झालं सर तर पूर्णपणे कल्पेश आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नाही. आता पण 9 चेंडू आणि 8 डावा, यासाठी कल्पेश ओळखला जात नाही. निश्चित स्वरूपात मनोजजी आपण अगदी योग्य म्हणालात. ची विकेट मिळते. कल्पेशचा विचार केला तर APL 7 मध्ये आतापर्यंत एक सुद्धा षटकार आलेला नाहीये. ज्या खेळाडूने 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर केले, परंतु त्याच फलंदाजाला आज झगडावं लागतं. गेल्या वर्षात आपण प्रणय पाटीलला पाहिलं, यंदाच्या वर्षात तो रिदममध्ये आला, मॅन इन फॉर्म बनला. आणि इथून जर आता पाहायला मिळतं की मी सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं की जर एखादा फलंदाज आउट ऑफ फॉर्म असेल तर त्याला एका इनिंगची खूप चांगली गरज असते. एक इनिंगमध्ये त्यांनी 30-40 धावा जर कुठल्या तर त्याचा विश्वास, हा कॉन्फिडन्स वाढत राहतो. नक्कीच खूप छान मार्गदर्शन आपल्याला बघायला मिळतंय. या वेळेला मात्र प्रवीण पाटील बाद होतोय. थोडंसं मात्र टेन्शन वाढलं असेल SS रिअल टायगर सरपाडा संघामध्ये. तुषार येतोय, इन्फॉर्म बॅटर आहे, या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा असतील. तुषार जर फॉर्ममध्ये आला आणि तुषारने एक चांगली इनिंगची खेळी केली तर मात्र नक्कीच हे 66 धावांचं लक्ष आहे ते पार होऊ शकते. नक्कीच एक मॅन ऑफ द मॅच तुषारच्या खात्यामध्ये आहे, म्हणजे मॅन इन फॉर्म. 32 धावा झाले, तिथून 34 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. चेतनने सकाळी काय मॅच जबरदस्त फिरवली, अप्रतिम आपण पाहू शकलात. गेम चेंजर खेळाडू म्हणून चेतन पाटीलला पाहिलं जातं. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. तुषारच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्ती अखेर 34 वर जाऊन पोहोचले गेले. म्हणजेच येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये मनोजी पाटील अजून सुद्धा 32 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. 16च्या सरासरीने यावेळेला खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच दोघांकडे क्षमता आहे, 16 धावा षटकामागे करू शकतात. परंतु एका बाजूने कल्पेश आपण बघतोय थोडासा फॉर्मशी झगडताना आपल्याला बघायला मिळतो. 9 चेंडू 8 डावा. तर दुसऱ्या बाजूने मॅन इन फॉर्म मिस्टर तुषार पाटील आहे, परंतु गोलंदाज कोण असेल, गोलंदाजी मार्कवर हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. तर विश्वास पाटील आहे, एका बाजूने अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूने तजुर्बा. निश्चित स्वरूपात अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहू शकाल आगरी प्रीमियर लीग 2024चा हा शानदार सोहळा. क्रिकेट प्रेमी आमचे मात्र या स्पर्धेला वळालेत आणि आगरी समाज बांधवांना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच आगरी प्रीमियर लीग APL. कपिल पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेत, मोनित कुडू पाहायला मिळत आहेत, अनुराग चव्हाण रेस्ट करत असताना, साहिल पाटीलला आपण पाहत आहे, जतीन किनी यांना पाहायला मिळतोय. म्हणजेच ही संपूर्ण पाटील नेटवर्कची टीम अगदी मनापासून काम करताना आपण पाहत आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये उतरता त्यावेळेला मात्र स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी, क्वालिटी मेंटेन करण्यासाठी अथक परिश्रम, अथक मेहनत घ्यावी लागते. संघाची धावसंख्या 34, विजयासाठी 12 बॉल 32 धावांचं लक्ष्य.
मित ऑन साईडला संघर्ष करता करता पहिला षटकार सॅटिस्फाईड मिळाला असेल, परंतु निराश आहे अजूनपर्यंत. आपण पाहत आहेत कल्पेश पाटील मडवी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली ही त्याची ताकद आहे. आणि DDS मोटर्सचे प्रोप्रायटर आदरणीय दयानंद वजेसाहेब प्रवेशद्वाराजवळ येताना त्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला, ज्यांनी आर्थिक सहाय्य 2000 रुपये या स्पर्धेला दिलेत. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत सामना बॅलन्स पाहायला मिळेल. 26 धावांची गरज. ऑन साइडला खेळला गेलाय खूप चांगला फटका. या वेळेला चेंडू निघून जाईल. वन बाउन्स नाही, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावां करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या 44. मनोजी पाटील ज्या पद्धतीने कल्पेश आता फायर झालाय, सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय, ही त्याची ताकद आहे. नक्कीच आधी शांत होता आणि ती वादलापूर्वीची शांतता होती असं मला तरी आता वाटायला लागलंय. आणि शेर बुड्डा होताय मगर घास नाही खाता हे दाखवून दिले कल्पेशने. जबरदस्त अप्रतिम फटका. 10 बॉल 22 धावेची आवश्यकता. अप्रतिम बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करत असताना पाहायला मिळत आहे. तिथे प्रेशर आणि प्रेशर रिलीज करत असताना कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते. आता टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतो डगआउट SS रिअल टायगर्स सरपाडाच्या. आणि खऱ्या अर्थानं जयप्रकाश पाटील थोडेसे खुश असतील आपल्या संघाच्या या आत्ता कामगिरीवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46 धावा. प्रशांत पाटील हे सुद्धा मात्र ओनरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. SS रिअल टायगर्स सरपाडा, तर एका साईडला ओमसाई बिलिव्हर्स सरपाडाचे रत्नकांत पाटील. पुन्हा एकदा बॉलर तयार विश्वास. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा वापर केला खूप चांगल्या पद्धतीने, मात्र चेंडूला खेळला गेला. दीपेश पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी तुषार डेंजर एंडकडे होते. चेहऱ्यावरून मात्र यावेळेला जरूर एक्सप्रेशन पाहायला मिळालं की मी बाद होईन. कदाचित हा चेंडू मात्र स्वैर झाला नसता, फेकी झाली नसती स्वैर, तर डेफिनेटली त्या ठिकाणी बाद होण्याचे चान्सेस होते. संघाची धावसंख्या 48. आता मात्र मनोजी पाटील 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 18 धावेची आवश्यकता. नक्कीच 8 चेंडू 18 धावा म्हणजे 2 षटकारांची गरज आहे आणि ते 2 षटकार मारण्याची ताकद या दोघांकडे सुद्धा आहे. ह्याच 2 चेंडूवर सर्व काही अवलंबून असेल. उलटॉस बॉल ऑन साइडला. सॉफ्ट डिसमिसल होईल का? तर नाही, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावा डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावा मिळतील आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 54. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा खर्च केले ते 20. काय बॅटिंग केले कल्पेशने. जुना कल्पेश सर बघायला मिळाला इथे, कारण 2-3 वर्षापूर्वी कल्पेशची फलंदाजी म्हणजे युवा उमरोळीचा सलामीचा फलंदाज आणि येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवायचा तो कल्पेश आज बघायला मिळतोय. निश्चित स्वरूपात ॲब्सोल्युटली राईट. कल्पेश पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी रिदम मध्ये येतोय. म्हणून मी म्हटलं होतं जर एखाद्या फलंदाजाला पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म बनायचं असेल तर तुम्हाला एका इनिंगची बहारदार खेळी तुम्हाला करावी लागते आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल जरूर ऑटोमॅटिकली फुलताना पाहायला मिळतो. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये SS रिअल टायगर सरपाडा संघाला विजयासाठी. सरपाड्यामध्ये सुद्धा उमरोळी विरुद्ध 10 चेंडू 40 धावांची सर खेळी केली होती. 51,000ची टुर्नामेंट होती. यावेळेला आपण बघतोय जबरदस्त फटका. 1 धाव परिपूर्ण होईल. अक्षय पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव. म्हणजे आता 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. या 11 धावा कशा पद्धतीने केल्या जातील एक छोटीशी विश्रांती घेतोय, जातोय डीजेकडे. थँक्यू डीजे, थँक्यू. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांचं लक्ष समोर आहे.
6 चेंडूमध्ये 11 धावा केल्या जातील का? चेतन पाटील आहे गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने कल्पेश पाटील, दुसऱ्या बाजूने तुषार. रिव्हर्स फटका आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. डेड बॉल यावेळेला आपण पाहू शकाल. 6 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. तर यस, कल्पेश पुन्हा एकदा कूल अँड काल्म होत असताना आपण पाहत आहेत. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम सुरेख चेंडू होता. ब्लॉक मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. गेल्या मॅच मध्ये मनोजी पाटील आपण पाहिलं होतं, 6 बॉल 10 धावेची गरज असताना चेतन पाटीलने त्या दिल्या नव्हत्या. नक्कीच. आणि आता सुद्धा नशिबाची साथ थोडी चेतनच्या बाजूने आहे, कारण पहिले चेंडू चौकार आला होता, पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. काहीतरी अडचण निर्माण झाली होती तिथे. इथे मात्र कल्पेश पाटील बघूया, आणि इथे मात्र अनिकेत कडून चुकी होते. चेंडूला मात्र सीमारेषा चौकारासाठी पाठवले जाते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते आता विजयासाठी. 4 चेंडू आणि 7 धावा. काय म्हणतील सर, सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. निश्चित स्वरूपात 4 चेंडू आणि 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचं म्हणणं तेच होतं की डेड बॉल त्यावेळेला दिला गेला, कारण जरी विकेट आला असता तरी सुद्धा मात्र ती विकेट दिली नसती. हे सुद्धा कॅल्क्युलेटिव्ह खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑनसाईडला खेळला गेलाय. शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला. निकेत गावड पुढे सरसावतोय डिपेंड विकेटचा. फेक येईपर्यंत सिंगल त्या ठिकाणी मिळते. चेतन पाटील एका साईडला आपण पाहताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते जवळजवळ 60. आता इथून बॉल आहे 3 आणि 3 बॉलमध्ये 6 धावा. नक्कीच एक फक्त मोठ्या फटक्याची गरज आहे, आणि तुषारकडे ती क्षमता आहे. कल्पेश तुषार दोघेही सेट बॅटर आहेत. एका बाजूने आपण बघतोय कल्पेश सुरेख अप्रतिम फलंदाजी करतोय, परंतु तुषारने फक्त एकाच चेंडूचा खेळ केलाय. 18 चेंडूमध्ये 34 धावा. कात टाकली गेली आहे, परंतु इथे आता 3 चेंडू आणि 6 धावा. या खेळीला महत्व तेव्हाच येईल जेव्हा ह्या 3 चेंडूमध्ये 6 धावा केल्या जातील. निश्चित स्वरूपात 3 बॉल 6 धावेची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज होत असताना तुषार, एक मॅन ऑफ द मॅच जरूर मिळाली होती. होप्स वाढले होते, परंतु इथे संकटात संघ सापडलाय. संकटातून बाहेर काढेल का? यावेळेला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळत असताना स्टायलिश फिनिश. एसएस रियल टायगर सरपाडक यावेळेला विजयी होत असताना पाहायला मिळतोय. सर, मी म्हटलं होतं की तुषारकडे क्षमता आहे, आणि तुषारने ती क्षमता सिद्ध करून दाखवलंय. ह्याला म्हणतात क्रिकेट. जबरदस्त, अप्रतिम. निश्चित स्वरूपात तुषारच्या बॅटमधून षटकार आला, आणि तुषारजी पामाळे साहेबांचं सुद्धा व्यासपीठावर मात्र या ठिकाणी आगमन झालं. म्हणजेच एकाच राशीचे 2 यावेळेला व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 66 धावांचा पाठलाग